जुन्या पेन्शन योजनेवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन्शनचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। जुन्या पेन्शनबाबत समितीचा अहवाल प्राप्त झालाय। वित्त आणि सेवा विभागाचे सचिव अहवालाचा अभ्यास करतील, त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील कर्मचारी आणि शिक्षक काम बंद ठेवून संपात सहभागी झाले। मात्र अहमदनगरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक हेरंब कुलकर्णी संपात सहभागी झाले नाही। त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम अविरत सुरू ठेवलं। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं चुकीचं असल्याचं हेरंब कुलकर्णी म्हणाले। मुंबईत धारावी पुनर्विकासासाठी सभा घेण्यात येणार आहे। धारावीचा रखडलेला पुनर्विकास प्रकल्प तातडीनं पूर्ण करावा या मागणीसाठी धारावीकर आक्रमक झालेत। यासाठी धारावीच्या काळा किल्ल्यात चौक सभा होणार आहेत। राजकारण न करता पुनर्विकास करण्याची मागणी करण्यात येते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। साताऱ्यातील टेम्पो सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला। तब्बल 7,370 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता। 1.21 लाख हेक्टर सिंचन सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सोलापुरातील म्हैसाळ योजनेच्या पाण्याचं वाटप टेल टू हेड करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केली आहे। मंगळवेढा तालुक्यातील 18 गावं म्हैसाळ योजना लाभक्षेत्रात आहेत। मात्र या गावांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाहीये। त्यामुळे 18 गावांना टेल टू हेड नियमानुसार पाणी मिळावं अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली। 18 गावांना या योजनेतून पाणी मुंबईकरांना पुन्हा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। मलबार हिल जलाशयाच्या पाहणीसाठी मुंबई शहरात 18 डिसेंबरला 10% पाणी कपात केली जाणार आहे। याचा फटका शहरातील ए, सी, डी, जी उत्तर आणि जी दक्षिण भागाला बसणार आहे। त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय। सह्याद्रीची उंची म्हणजे